आता कैलासगिरी परमात्मा पर्वतावर शंभू कैलाशीचा राजा, त्याशी नमस्कार माझा। मोठ्या जल्लोषामध्ये राजकारभार कैलासगिरी पर्वतावर चालत आहे। पण शंकराला पूजेसाठी काय लागतंय? नित्य भस्म। ते कोणचं? मी त्या दिवशी भस्माचं महत्व सांगितलं, चित्ताभस्म। कोणत्या माणसाचं भस्म लागतात? चित्ताभस्म म्हणजे माणसाची अंगात माणूस जळालेली राख। आता सोपं करून सांगतो। आता माणूस मेराव कधी आणि मेल्यावर त्याला जाळाव कधी, ते भस्म आणाव कधी, असं चाललं असताना शंकर परमात्मा भस्म अंगाला लावू लागले। त्या भस्मातून एक खडा खाली पडला। त्या खडा पडल्याबरोबर त्याच्यातून एक व्यक्ती जन्मला। त्याचं नाव काय ठेवलं? भस्मासूर। भस्मासुरानं हात जोडे, बापाच्या समोर उभा राहिला जसा वीरभद्र। हा कोणाचा मुलगा? शंकराचाच, जटेमधून जन्मला। तसा भस्मासूर हा कोणाचा मुलगा? शंकराचाच, पण भस्मापासून उत्पन्न झाला म्हणून भस्मासूर नाव। ते म्हणले, बाबा तू काही करू नको, मला फक्त रोज पूजाचं सामान आणून द्या जाय, साहित्य। हो बाबा। आणि पूजाचं साहित्य आणू लागला, जे लागेल ते भस्मही आणू लागला। पण एक दिवस भस्मासुराला येण्याकरता उशीर झाला। आणि उशीर झाल्यावर शंकर म्हणाले, लेट क्यों क्या? म्हणजे उशीर काऊन केला? हिंदी जमते बर, पण तुम्हाला नाही समजणार, त्याच्यामुळे आपलं हेच बरं आहे। ते म्हणला, उशीर होण्याचं कारण, महाराज तुम्हाला जे भस्म लागते ते भस्म मिळणं कस काय? माणसं मरणात का? किती मरायले तर किती जन्माले त्या भूताळावर, याचं काही माप आहे का? अहो, पण तुम्हाला जे भस्म पाहिजे तसा माणूस मरायला पाहिजे ना। माळकरी वारकरी का शंकर कोणाचे भस्म लावायलाय का? बाकीचे जन्मले किती मेले किती त्याचा पत्ता आहे का? पण काही असे जन्मले त्याची कीर्ती आजही अमर आहे। तुकोराम बाराय जन्माला आले, पण तुकोराम बाराय आपल्यातून गेले का? आजही तुकोराम बारायचं नाव अमर आहे ना। ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष जगले, किती वयामध्ये गेले? 22 वर्ष। निवर्ती दादा म्हणले, अरे ज्ञाना तू समाधीची तयारी करतोस? हो दादा। जाणते तो वरी जिनावे, जो वरी अपकीर्ती अंगान पवे। माझ्या कानानं ऐकू येणं, डोळ्यानं दिसणं, हातात काठी घेऊन चालवायचं लयन, कशाला जगायचं जीवन ते? जोवरी हिनपणा अंगाने, हिनपणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत चांगले माणसं जगतात। मग आपल्यात एक मन आहे ना, जेवण जेव्हा पंक्तीत आणि मरण मागाव पंक्तीत। पण मरा वाटतंय का? नाही मरा वाटत। जेवढं लवकर मूर्ती होईल तेवढा चांगला। तस भस्मासूर म्हणला, देवा अहो लोक मरायलेत, पण जसे मरायचे तसे मरणत, आणि ते असे मरायलेत की ते भस्म तुमच्या लागी नाही। काही काही लोकांचे हाड भजन करतात। कर्जाईत ना, कोणाचे कर्जाईत? कोणाच्या हाडान भजन केलं? हा, एक भक्त देवाचा दिसच ना। देव म्हणले, नामा अरे माझा एक भक्त दिसत नाही। म्हणले, देवा किती दिवस झाले तो चोख्या मेलाय, चोखा मेला कुठं रे? म्हणले, दुर्गाचं बांधकाम चालू होतं, भीतीचं गडी, आणि ते अंगावर पडून कितीतरी लोक गेले, आणि त्याच्यात आपला चोखोबाई बी गेला। अरे अरे, चोखाला आणायचं असतं रे। काय देव येडा आहे नामदेव म्हणला, अरे त्याच्या हड्डी तरी आण, तो नाही माझ्याकडे आणला। त्याची प्रेत यात्रा माझ्याकडे आणायची असती, मी त्याला अग्निसंस्कार दिले असते,
देवा तिथं लय लोक दबले आणि ते पोकलर न काढले त्याचे हाड येत म्हणे तिथं. आता माणसाचं प्रेत नाही तर जेसीबीन काढल्यावर. आणि मग नामाला हाड शोधायचं काम लावलं. हाड घेतलं, कानाला लावलं, हाडाचा वास येऊ लागला. कोणाचे वासाचे हाड? मी काय समजवतो, त्याच्या हाडाचा वासच येईल ना. सुगंध थोडा येणार आहे, दुर्गंध येतोय. इहलोके भय कीर्ती परलोके सुखाहा. मी कालच सांगितलं कोणता माणूस नरकाला जातो कोणता मोक्षाला जातो हे तुम्हालाच कळतंय. कळतंय का नाही? हा, हाड कानाला लावलं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, धचकन दचकला ना नामदेव. देवा हे कार्य मला कशाला सांगितलं? डोळे डबडबले पाण्यानं. चोखदा बा, आम्ही तुमचा धिक्कार करीत होतो, तुमच्या दूर दूर राहत होतो, पण तुम्ही इतका देव जवळच केलाय. साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाखवते. हो, नामदेव गहेवरला त्या हड्या पोष्टी धरल्या, जवळ घेतल्या आणि देवाला विनंती केली, जवळ घेऊन गेले. नामा सापडे का रे माझ्या या कांदे चोकोबाचे हाडे? हो देवा, मी बांधून आणल्यात देवा. पण देवा आम्ही म्हणावितो भक्त प्रेम म्हणून हे हृदयात देवा, आम्ही तुमचे भक्त आहेत. म्हणजे चोखोबाचं प्रेम आहे ते आमचं प्रेम नाही देवा, आमच्यावर तुमचं प्रेम नाही देवा. काय म्हणतो रे नाण्या? देवा बघा ना, चोख्याच्या हाडातून विठ्ठल आवाज येतो, तुम्ही सांगलं करे देवा, पण आमचं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. असे लोक मेलेतच ती राख शंकरांगाला लावतात, ते भस्म लावतात. आणि हा म्हणला महादेवा, ते लोकच मृत्यू पावनत ना. मग आता तसे लोक नाहीत का भूतालावर? आहेत देवा, पण ते मरणत ना. मग काय म्हणणं आहे तुझं? देवा त्याच्या अवकाळा होण्यापेक्षा, उगत जीवन जगण्यापेक्षा मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला की त्याची राख हो असा मला काहीतरी वर द्या. आता हे भोळ दैवत, लय भोळ दैवत हे बापा बापा बापा. तुम्ही माघा ते देणार. मुनची एवढी गर्दी हे नाही का त्याच्या दर्शनाला? आता किती लांब आहे गाव तिथून? किती लांब आहे? मी तर पाहिलंच नाही अजून. किती लांब आहे? किती किलोमीटर असत? पहा, पण आले ना हो. उन्हात अनात. आता हे काय वेळ आहे का कंपनाची? आता सीजन केवढा चालू आहे. एका बाई 2 पायल्या गहू, ज्वारी 2 पायल्या कमी होती आणि गहू बांधणारा 3 पायल्या आहे आमच्या इकडं. तुमच्याकडं आपलं मांठ्याचं माप. आता किती गहू बुडाले आहे का नाही? पण प्रेम आहे तेव्हाच आले ना. आणि प्रेम लागते बरं. संतान प्रेम मागितलं, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. आणि भक्तीहून प्रेमावीन जर ज्ञान असेल तर त्याच्यात अभिमान आहे. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा आणि अभिमान नित्य नवा तया माझ. आणि असे भक्ती प्रेमावाले लोक मरच न देवा. मग मी हात ठेवला की राग झाली पाहिजे असा मला वर द्या. शंकर तथास्तु म्हणले. वा रे वा, काय आनंद झाला त्याला. मग गायनाचे होडे आपोलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे. मनालाच नाचू लागला आनंदामध्ये. आणि निघला ना मग आला इकडं. पाहू लागला आज कोणाला भस्म करू. फिरत फिरत आमच्या वझर, साईखेडा, जिंतूर कुणी कुण असाच आला. आमच्या घरी आता भस्मासूर. ठोका म्हणे सज्जन महाराजच्या डोक्यावर हात. कसा ठू म्हणे. गणग्या हाणूत खेड्यात त्यानं तारीख घेतली शिवपुराणाची. नेला असत इकडं तुमच्या गावात आला. ठोका म्हणे आजीच्या डोक्यावर हात. तुमच्या घरी आलता ना. नको म्हणे बाप्पा, पुन्हा जन्म घ्यायला लागल. त्या म्हणल्या काही शिवपुराण चालू होतंय, मला ऐकायचंय. नाही नाही नाही, लय बेजार झाला.
काही ना काहीतरी कोणाची इच्छा आहे, आणि ज्याची इच्छा शिल्लक आहे त्याला काही म्हणण्यात येत नाही, कारण जन्म घेणे लागे. हो, पण जे इच्छा रहित भक्त येत माझ्या शंकराचे, त्याच्या डोक्यावर हात ठेवतो म्हणला, आणि अशा माणसाची राग करू लागला आणि भस्म घेऊन जाऊ लागला. बऱ्याच दिवस शंकराची सेवा केली, पण ही बातमी हळूहळू कळाली चौकडच. आणि कळाल्याच्या नंतर मग जिथं जिथं संत मेळा असेल तिथं तिथं भस्मासूर यालाय हो तुमच्या गावाला, की आधीच लोक लपू लागली. चांगले माणसं काय करावं काय नाही बेजाऱ्या होऊ लागल्या, पण सापडू लागले. पण उशीर पाशीर हो जाई आला. मग आपल्या इथं वलांडेश्वरामध्ये अचतच लोक उठून पळाले. कोणाला मला वाटतंय का? पण किती चांगलं मरण आहे, अवकाळा झाल्यापेक्षा चांगलं होतं का नाही? पण ही बातमी म्हणले आपण शंकराला सांगू, हे काही शंकरानं खरं केलं नाही. मग ब्रह्मदेव, नारद मुनी, इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर याने एक मीटिंग घेतली. व ते म्हणले न जाणून जर इंद्र म्हणला मग अमरपूरला आला जाळीन ना मला. आणि नारद महाराज म्हणले मग लय फिरावं लागतंय, आमची रस्त्यातच एखादीशी भेट व्हायची, माव इनान चिपुळ्यान माळण शेंडीन हिन पाहायचा. वा 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 काय महाराज हे गड्या. नारदाने मीटिंग लावली. नैमिषारण्यात शुक शौनक अगदी ऋषीला सांगतात शिवपुराणामध्ये, आणि या ऋषीने मीटिंग लावली. कोण्या? परशर, पुंडलिक, व्यास, अंबरी, शुक, शौन, भीष्म, दाल, भ्यान, रुक्मांगद, अर्जुन अनेक ऋषी माळ होता त्याने लावली. पण आता सांगायला कोण जावं? कुठं? महादेवाला कोण जावं सांगायला? आपण जावं सांगायला आणि तिथं यावं भस्मासुरानं. मग कसं होईल? काकू तुम्ही जाता का? नाही. ताई तुम्ही जाता का? नाही. ताई म्हणली मी जात नाही. बाई तू जाय गपकन पडू पडू जाते का? नाही म्हणे महाराज मोठं लय राहिलंय, मी म्हातारी झाला. म्हातारी म्हणे महाराज मी गेले असते. आजी म्हणली पण ह्या पाळा माझे गुडघे दुखतात, मी कही जाऊ. हो, मांजरीच्या गळ्यात रोज एक उंदीर कमी होऊ लागला. मग उंदरायनाशी मीटिंग घेतली. म्हणले काय करायचंय? अरे म्हणले कहीशिक मांजर यायली ना आपल्याला टपवायला लागली. मग म्हणले घंटा बांधो तिच्या गळ्यात. वा वा खरंय म्हणले, घंटा वाजला की आपण लपायचं. जमलं का नाही? पण घंटा कोण बांधायचा? नेमका बांधायला जाणार वाचून येतोय का? नाही ना. हो, पण काही असतात वर धाडशी. हो, त्यानं धाडस केलं. अरे म्हणले त्यो कुठं तिथं राहते कैलासात, त्यो इकडं लोक शोधायला निघते, आणि मग आपण काय करू? गपकन महादेवाला सांगून निघून येऊ. दोघं चौघ गेले सांगायला. शंकर भजनामध्ये मग्न होते. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. हो, राम जपे सदा शिवन भजन करी. महादेव रामाचं भजन करत होते. पार्वती म्हणली बघा कोण आलंय. हो, आदर केला. कसं येणं केलं म्हणले काय सांगावं महादेवा, अंगाचा चळका फू लागला, इकडं तिकडं पाहू लागले म्हणे बाप्पा. ते काय सांगा म्हणजे सांगा. नाही म्हणलं तुमचे ते भस्मासूर कुठे गेले? भस्मासूर जर घरी असला जमते सांगाय. त्याच्या शोध्यात काही काम आहे का? नाही आमचं नाही काही काम म्हणत येऊन हात ठेवून. आमचं नाही काही काम. पण विचारलं नाही म्हणले ते चिता भस्मा आणतात जाऊन खाली मूर्ती लोकात. बर आता इथं नाहीत ना? नाही म्हणले इथं नाहीत. बरं महादेवा म्हणले काय होतं त्याच्या शोध्यात? आता सांगतो म्हणले ऐका. काय सांगा महादेवा? सांगा म्हणले. अहो तो आमच्या गावात आला आणि आमच्या आजोबाचं नाताचं लग्न ठरलं होतं. नातीची नेमकी सोयरीक झाली होती आणि आजोबाच्याच हाताने आम्हाला टाळी काढायची होती. तेव्हा आला आमच्या आजोबाच्या डोक्यावर हात ठेवला ना आजोबा जळून खाक झाले
आणि त्यानं असे लय म्हातारे मारले हो. आणि मारू द्या महादेव म्हणे मग ते मारणारच आहेत. नाही ना, पण जे मारायचे ते मारले नाही हो. म्हणजे आमच्या गावात त्रास देणारे मारावत ना, ते बसणारे वाट्यावर असे करीत तुमच्या इथं आहेत का नाही? त्याच्याकडे कतही जाईन, असे डोलत येणारे त्याच्याकडे जाईन. म्हणले मग कोणते मारायला ते म्हणे जे रोज सकाळी 4ला उठतात, काकडा घेतात, जे संध्याकाळी हरिपाठ पारावर घेतात, जे म्हणले जागे रात्रभर करून सकाळी एकादशीच दिवसभर फराळाचं देतात, आणि जे द्वादशीला पंगत करतात, भजने जीव घालतात. आता उद्या एकादशी कोणाचं तरी फराळाचं हे म्हणा नंबर बी लावला. मी म्हणलं एकादश तर सोमवारची आहे नाही का, सोमवारची. मग आजच बाबाला सांगायले आम्ही फराळाचं करू. मी म्हणलं आजच काऊन? तर ती ताई म्हणली महाराज कोणी घेईन न गपकन, मग बाबाचा शब्द गेल्यावर आम्हाला हे मिळेल का पुण्य? काय पुण्यवान लोक आहेत पहा. हो तस महादेवा हे चांगलेच माणसं मारायला हो, हे काही खरं नाही. थोडा याला आला घाला. बरं बरं बरं, तुम्ही लवकर फोन लावा ना. तेव्हा का फोन होते हे म्हणायलो बरं, तुम्ही लवकर सांगाव ना म्हणे. अहो तेव्हा आमच्या भागात आता आलाय, इकडं दुसरीकडे रशियाला, पाकिस्तान, अनेक देशात अनेक लोक माणसं मारले, पण तिकडं आता माणसंच मिळेना. म्हणून तेव्हा मराठवाड्यात आलाय. मराठवाडा कोणता? ते माऊलीने सगळा सुकार केला. ज्ञानाचा आहे मराठीयाचे नगरी, ब्रह्मविदेचा सुखारू करी. माझी मराठीयाचे बोल कौतुके, अमृता पैजाजिके, ऐशे अक्षरे रसिके मेळविन. म्हणून सगळ्यात जर पुण्यित असेल ना आपला महाराष्ट्र आहे. बरं, बाकीच्या राष्ट्राला महाराष्ट्र म्हणणं नाही, बाकीच्या देशाला भारत माता असा शब्द आहे का? नाही. रशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान असो दुसरे नाव, पण आपल्याच भारत देशाला काय म्हणतात? भारत माता. कशामुळं? भरत खंडे नरदेह प्राप्ती, ही तो परम भाग्याची प्राप्ती. भरत खंडामध्ये जर नरदेह प्राप्त झालं ना तर त्याला भाग्य लागते. आणि भरत खंडामध्ये त्याच्यातल्या त्याच्यात या महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात पुन्हा आपण मराठवाड्यामध्ये. तुम्ही मराठवाड्यात मोडता का विदर्भात? नाही, मराठवाड्यामध्ये. इतका पुण्यित मराठवाडा आहे. आणि ह्या पा मराठवाड्या हे पेक्षा या पूर्णेच्या तीराला आणि दुधनेच्या तीराला. का बरं? आपल्या पूर्णेच्या तीराला आणि दुधनेच्या तीराला कृष्ण जोग महाराज आले होते. म्हणजे जी जोग महाराजाची परंपरा आहे का, वारकरी शिक्षण संस्थे जोग महाराज आळंदीला कृष्णा जोग होतं त्याचं नाव, ते आपल्या इकडे आले होते. त्याचं कारण होतं तुम्हाला सांगूनच चालतो की त्याला वॉरंट आलं होतं. असंच व्यासपीठावर माझ्यासारखं बोलता बोलता काहीतरी बोलून गेले, आणि आम्ही किती बोलतो हे नाही लोकांच्या ध्यानात राहत, पण कुठे चुकीचं बोलतो याच्यावर माणसं टपून असतात. गेला शब्द निघून, आता शब्द बाण आहे, गेल्याला परत नाही घेता येत. आणि मग ते फैसल्यावर येईपर्यंत पुरावे शोधू लागले, कोर्टात ते केस बोर्डावर येईपर्यंत पुरावे शोधू लागले. मग त्यावेळेस ते कुठे राहिले? गंगेच्या तीरानं, त्या दुधनेच्या तिकडं शिष्य केले परभणीकडे काही, आणि काही दिवस आपल्या पूर्णेनं राहिले. पहा, पूर्णेच्या काठानं उद्धव महाराज, खोरडचे आपले याचे बनचे राम महाराज त्या वंशात आहेत, आणि त्याच्या वंशात पुन्हा चालू हे परंपरा. आता उद्धव महाराजाच्या वंशात ते हे कोणते महाराज, इथं कथा झाली ना महाराजाची, हा टीव्हीचे आपले, अशी परंपरा चालू आहे. आणि कैलास महाराज आणि पैठणला धर्मपीठ चालू झालं, सर्व धर्माचं पीठ. त्याला शंकराचार्य आले, आद्य गुरु शंकराचार्य. आणि धर्मपीठामध्ये प्रश्न विचारायचे आणि उत्तर द्यायचे. आता मी तुम्हाला काही विचारतो, रामायणातला विचारतो, भागवतातला विचारतो, महाभारतातलं विचारतो, नवनाथातलं विचारतो. आता ज्यानं ऐकलं ते उत्तर देईल,
आणि ज्यानं ऐकलंच नाही ते. पण ह्या भावल्या भारी आहेत बरं. हो, अशा काही भावल्या येतात कानातून घातलं ना तर तोंडातून बाहेर येते, लय महागाच्या. काही भावल्या अशा येतात कानातून घातलं तर पोटात जाते, हे लगे पुन्हा त्या जेवण करायचं काम राहत नाही, पोट भरत आहे. काही अशा येतात ते चांगले आहेत. काही भावल्या अशा आहेत कानातून घातलं पोटात जात आहे, पोटातून तोंडातून बी येते, डोळ्यातून बी येते, सगळ्या चेहऱ्यावरच तेज येते तेच. हो, ते ज्ञान. आणि काही भावल्या अशा आहेत या कानातून घातलं की या कानातून बाहेर, त्या नाहीत का, आणि त्याला कोण घेणार आहे. हो, तसे काही शिष्य होते आणि ते शिष्य तिथं गेले, पण तिथं गेल्यावर काही लोकायलाच मधात सोडण्यात आलं, काही लोकायला तिथं जातीचा वाद निर्माण झाला. या जातीच्या वादानं सगळं वाटोळं करून टाकलं. हो, वास्तविक पाहता एकच जात आहे, जगी सर्व एक आहे, जात मानवाची एकच जात आहे, स्त्री पुरुष दोनच धर्म, बाकी नाही. उपजली या बाळकाशी नामची नाही तयाशी, आणि ठेवली या नावाशी हो देत उठे. जन्मलेल्या बाळाला नाव आहे का तुमच्याकडे हे म्हणतात फलाना जन्मला? नाही 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 नाही, त्याला आडनाव नाही, नाव नाही, गाव नाही, मग जन्मल्यावर सगळं तिथून पुढं है ना. तसे काही शिष्य बाहेरच थांबवले. सुरू झाला प्रश्न उत्तराचा तास. शंकराचार्य म्हणले, अरे माझा कृष्ण आला नाही का जोग? म्हणलो आलाय बाबा. अरे मग उत्तर फटाफटा द्या ना. म्हणे महाराज माझं वय झालंय. हो, आणि वय झाल्यावर माणसाला काही सुधरत. मी त्या दिवशी सांगला, आपल्या घरचे लोक म्हणतात ना गप बसा, मग स्वतःची म्हणती तुम्ही गप बसा, नुसते सुनन लेखच नाही. आणि ही का म्हणली का तुम्हाला काही कळत नाही, गप बसा. आपण जास्त शहाणपणा करू नये, कारण तिला सगळं आपलं माहित असते घरची, आणि आपल्या मालकाला बी माहित असते आपलं म्हातारी नाही गप बसवा, म्हातारीने गप बसा. पण गप बसत नाही ना, तो म्हणतो गप बसा, तुम्हाला काही कळायलंय का? मग गावचे लोक काहून नाहीत म्हणणार, मग आपण परमार्थ धराव. तसं हे म्हणले काहून कळत नाही. माऊली सांगतात, आयुष्य धाकुटे होय मग बळ प्रज्ञा जिरोनी जाय, नमस्कार ते पाय ओढील म्हणोनी. आपलं आयुष्य कमी झालं ना, प्रज्ञा म्हणजे बुद्धी कमी होती. आयुष्य कमी झालं की बुद्धी कमी होती. मग लोकांना फक्त आपलं दर्शन घ्यावं, आपण त्याला आशीर्वाद द्यावा. मग नमस्कार ते पाय ओढील म्हणून बळ प्रज्ञा जिरोनी जाय. प्रज्ञा म्हणजे बुद्धी कमी होती आणि बळही कमी होते. फक्त प्रज्ञा कमी होत कोणाची नाही, कीर्तनकाराची, शास्त्रकाराची. ह्या पहा, संसारामध्ये माणूस म्हातारा 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 झाला की त्याची किंमत कमी 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 होत जाते, आणि परमार्थामध्ये म्हातारा म्हातारा झाला की किंमत वाढत वाढत जाते. आता एखादा माजी आमदार असू द्या, एखादा मंत्री, आणि तो म्हातारा होऊन घरात बसू द्या, त्याला कोणी विचारतात? नाही विचारित. संसारातही कोणी विचारित नाही त्याला. आणि परमार्थात वक्ते बाबा किती थकले होते. हा, असं हातावर घेऊन आण जायचे व्यासपीठवर, खोकलले की थुकायसाठी एक रुमाल घेऊन शिष्या जवळ होता. किती वय झालं होतं, पण जशी जशी वय होईल परमार्थात तसं तसं वजन, किंमत आणि ज्ञान वाढत जाते. असो, ते म्हणले पण दाटून बोलले होते. म्हणले बाबा मग आता वय झालंय, मला काही सुधरत नाही जास्त. अरे मग तू काही शिष्य परिवार केला का आम्ही जे तुम्हाला ज्ञान दिलं ते तसंच घरात झाकून ठेवलं? लई लोकांकडे ज्ञान हे महाराज, पण नाव कोणाला देत नाहीत. नाही 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 नाही, काय करते सांभाळून काय माहित. ते वाटते मग आपण जर सांगावं तर मग ते कीर्तनकार होतील, ते कथाकार होतील. पण आपण असे जे जे ठावे ते ते सकळाशी सांगावे, आणि शहाणे करून सोडावे सकळ जना. आपल्याला जे ते काय करायचंय, केवढाही जर ज्वारीचा गव्हाचा कंगा तुमच्या घरात थपी असेल तर किडे लागतील ना. आणि हे ज्ञान असं हे पुन्हा दिलं ना तर वाढतंय. मी तुम्हाला सांगलं, तुम्ही यायला सांगतात, हे त्याला सांगतात, ते त्याला सांगतात, आणि पुण्य कुठे येते? बुडावर येते. तुमच्या पुण्यात 5,000 रुपये नेले, 2 रुपये टाक्यानं, पण तिकडे वाचले 5 न. ते एकान कोणाला दिले, तिकडे दुसऱ्या 10 न. त्याचा अर्थ कळतं ना. त्याला 20 न दिले, तिकडे 20 रुपये टाक्यानं किती पैसे झाले 5,000चे. आणि तो माझ्याकडे डायरेक्ट आला. ते मला बाबा मी नाही आज घेत, मी आलं मी नाही जास्त घेत, मी 2नच नेलेत महाराजाकडून.
महाराजाकडे घेऊन आलो, म्हणलं हे पाय 20,000 रुपये 20 रुपये टक्क्याने दिले होते, नेल ते 5,000 पण झाले 25,000, किती जमलं. तसं हे ज्ञान वाटायला पाहिजे. जोग महाराजांना आपल्या पूर्णेच्या तीराला आणि दुधनेच्या तीराला ज्ञान वाटलं आणि तिथं शिष्य होते. म्हणले आले का शिष्य मंडळी? म्हणले हो, पण एक कोमटी आहे आणि इकडे खाली भामटी आहे, म्हणजे हे भामट्याचं वजर आहे खाली, त्याला हंडी वजर म्हणतात. कारण दुसरे शिष्य होते पण हे थोडे कमी वर्णाचे लेखी जायत लोक त्याला, आणि ते थोडे कोपऱ्याला बसायचे. मग त्याची महंती वाढवायची तिथं. अरे म्हणले जाती वर्णाचं काय इथं, कोणत्या जातीचे कोणत्या वर्णाचे असो, नाही बाबा इथं सगळे प्रवेश दिला नाही. म्हणले हे थोडे बाहेर येत आणि या आपल्या मधात प्रवेश नसल्यामुळे दार बंद केले गेट आणि ते बाहेर बसलेत. उघडा गायब गेट उघडण्यात आलं आणि भरा शिष्य मंडळी आपल्या तीराची, दोन्ही तीराची, इकडचे 10-5 हजार, इकडे 10-5 शिष्याचा मेळा मधात गेला आणि मग आवाज दिला, अरे बापू नाव घेतलं, रंगा आलाय का? म्हणले हो, ये मग वर आता. आणि प्रश्न विचारला आणि महाराजांनी उत्तर दिलं. महाराजांनी उत्तर दिल्याबरोबर महाराजांना वर व्यासपीठावर बोलवून घेतलं. हजारो लोक होते, एवढ्या लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला. महाराजांना हार घेतला. आजपासून हा रंगनाथ कोणती नसून आजपासून रंगनाथ गुरुजी परभणीकर. वा 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 वा, सगळ्या टाळ्याचा कडकडाट झाला आणि त्या दिवशीपासून रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणून आपला परभणी जिल्हा ओळखला जातोय. म्हणून आपल्या इथं सगळे काय आहेत, परमार्थिक लोक आहेत. ही भूमी तशी पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेती, ते कुळ पवित्र नव्हतो, देश पवित्र होतो. म्हणून आपल्या या दोन्ही दुधनेच्या आणि पूर्णेच्या मधातला पट्टा आहे ना असा. अजून काही तिकडे माऊली सोहळ्यात आम्ही लांब लांब गेलो ना, तुम्ही जा लोकांची आता कुठली, तुम्ही का म्हणले का पूर्णेच्या तीराचे किंवा दुधनेच्या, असे धचकतात लोक. मग गायक असो, वादक असो, कथाकार असो, हो ते कोणाचे उपकार आहेत? जोग महाराजाचे उपकार आहेत. आपल्या परिसरात जोग महाराज आले होते असो, आणि तो परिसर होता. आणि मग हे सांगू लागले जसे आपले इथले, म्हणून आमचा हा परिसर पवित्र आहे बाबा, म्हणून आमच्या परिसरात तुमच्या त्या कोणाला कुठून गेलतो बाजूला आपण, भस्मासुर आलं आमच्या परभणी जिल्ह्यात आणि गोदेच्या आणि पूर्णच्या पट्ट्यात येऊ देऊ नका असं हे सांगायले. म्हणून आमचा हात जोडून विनंती आहे, तुमच्या भस्मासुराला सांगा. आणि एवढ्या टायमात भस्मासुर आला ना, भस्मासुर दिसलं आणि याने पडक आणलं संघाचा मोहगरानं घेऊन गेले. आता साधे शाळेत जर लेकराचे भांडणं झाले ना, नाही तर मुलीचे, आणि जर गहानं शिक्षकाला सांगायचं असलं, देखता सांगायला जमते का ताई? सांगता का तुम्ही एकूण एकाच्या देखत? नाही नाही नाही, सगळी शाळा घरी जाऊ द्यायची आणि मग थांबायचं. मग सर म्हणतात काहून थांबले? सर ये इकडे, काय झालं? ह्या जाताने काय झालं, त्यानं मला खडा मारला, नाही तर माझी पाण्याची बॉटलच घेतली, नाही तर माझं दप्तरच घेतलं. केव्हा सांगावं लागतंय? गपचूप सांगावं लागते. सर म्हणते ठीक आहे, मोहनाव सांगू नका सर. असं मी एका मुलानं सांगितलं तर त्यानं आम्हाला रस्त्याने जाताना तिनं मारलं, बरं मुकट्यान घराला करावं लागतंय. पण आता समोरासमोर झालं, पळाल्यावर भस्मासुर म्हणला कुठं पळसाल रे तुम्ही? पठ्यासोबत तुमची गाठ हे होणारच आहे. पळून 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 तुम्ही कुठपर्यंत पळणार आहेत माहीतच आहे. काय म्हणू लागले हे, काय म्हणू लागले? समजत नाही का तुला? तू या मृत्यू लोकांमध्ये चालला काय करायला लागला? बापाला चट कळत आहे पोरग काय करतय म्हणून, कळत नाही असं थोडंच आहे. लोक सांगतात ना, हो पण बापाचा नाही इलाज असतोय. मी लय दिवस झाले म्हणे तू ही गंमत बघायलो. तुला मी वर द्याला नाही का? अरे हे लोक मायामुळे मुके राहतात, कारण शंकराचा भक्त हे. आपल्या लोक जे मानतात का, आपण ते नाही. आपण माळ घालतो, गण लावतो म्हणून नाहीत मानित लोक, आपण त्याचे आहेत म्हणून मानतात.
पण आपण ते बनायला पाहिजे ना. आपल्या तुकाराम महाराज लोक समजतात, आपल्या लोक माऊली समजतात, तसं शंकर दटू लागले. बस झालं म्हणे बाबा तुमचा आता, बरे का आता केदोची बडबड ऐकायलो. रंगान घ्यावं ना म्हातारे माणसानं, आपण रंगानच घ्यायचा आता. पाहू का म्हणला तुमची गंमत. सारल्यान बाह्या कोण भस्मासुरानं पार्वती म्हणली आहो पळा, कारण तुम्हीच वर दिलेला आहे, तुमच्या डोक्यावर हात होईल. पाहू का म्हणला गमतनवरी हात केला. जे शंकरान उडी मारली आणि पळ काढा. हे योग तसं आलंय. शेतकऱ्याने शेत पेरिले त्यासी कनिस हो आले. नागबाबाचं भारुडे. राखण वाल्यासी कंसाने गिळले. शेतकऱ्याने शेत पेरलं, ते लहानाचं मोठं केलं आणि त्याला कणीस आलं. आता कणीस आल्यावर काय घोर आहे का, पण कणीसच काय करायला राखणवाल्याला गिळायले. एका जनार्दनी मार्ग उलटा जाणेल तोची गुरुचा बेटा, असं या भारुडाचा शिक आहे. आतमध्ये घागर बाहेर पाणी, पाण्याशी पाणी आले बांधोनी. एक बाई मी नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्यास गेले. भारुडच तसे. मडके खावणी भात टाकीला, बकऱ्या पुढे हो देव कापिला. एका जनार्दनी मार्ग उलटा जाणेल तोची. आता हे मुलं मोठं भारुड आहे, तुम्ही मसाला बसा मग अर्थ सांगित, मग हे पुराण राव द्यायचं का, हे का नाही. आपल्या कथेकडे चालू. शंकर पळू लागले. पळता 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 शंकर. आता शंकर त्या धावू देतील का. अहो डोक्यामध्ये राखा घालून बसले, शंकराचं ध्यान करीत नमः शिवाय नमः शिवाय. देवीला पान ठेवलं नाही हो माघारो, काही शिवरात्रीला पान ठेवलं नाही. एवढ्याले ढीक झाले, पण महादेव भेटले का. कोण म्हणते मला भेटले, वरी हात करा बर. नाही भेटले. नखायच्या चुंबडी बांधल्या, जटाईचे भारे बनले, पण देव भेटले नाही. त्याने रिद्धी सिद्धी दिली, रिद्धी सिद्धी प्राप्त करून दिली. रिद्धी सिद्धीला रिद्धी काय रिद्धी सिद्धी लावे पिशे, मग कोण तया पुशे एक नाथाचा प्रमाण आहे. नेले राजहंशे पाणी काय. संतरी दिशेकडे जात नाही, पळूच लागले. घामाघूम झाले, भस्मात पुसल्या गेलं. गळ्यातले आवासुकीचे हार सर्प उन्हान तपले ना, तपल्यावर राहतात का हो. भस्म ते सर्प हार गळ्यातले निष्ठून पडू लागले. पितांबर निष्ठू लागला वाघाचा, ते कातड बळच आवरू लागले. काय करू देवा. माग पाहिलं, कुठं पळतो पाहतो रे म्हणे म्हाताऱ्या. कुठं पळतो, माह्याच्या पाट्यात सापडशील ना. अरे त्यांना लाई नाही बंद केली काय. पळूच लागले, पळूच लागले. पळता 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 घामाघूम झाले. शंकर म्हणले काय करू आता. पण आठवण आली कोणाची. संकटाच्या वेळेला, दुष्काळाच्या वेळेला आणि सरकार दरबारात आपल्या दुःखाच्या टायमाला आपल्याला जो मदत करतो का, तो आपला भाऊ असतो, तोच आपला शेजारी असतो. शेजारी कोण आले नाही म्हणायचं. ऐका शेजारी कोणाला म्हणायचं तुम्हाला सांगतो. शेजारी हे शेजार धर्म पाळून वेळ प्रसंगी परोपकारी वृत्तीचे असावेत. कसे असावेत सांगा सांगा एकदा मला म्हणून दाखवा. शेजारी हे शेजार धर्म पाळून वेळ प्रसंगी परोपकारी वृत्तीचे असावेत. कसे असावेत. आपल्या बांधाचं गवत तसंच ठेवायचं आणि दुसऱ्याचा बांध कापून आणायचा, असे असावेत. आपलं दार झाडायचं आणि झाड्याला गर्दा शेजारणीच्या दारात लोटायचा, शेजारी असे असावेत. आपण जर एसटी महामंडळ मध्ये प्रवास करायलो आणि आपल्या शेजारात जर कोणी उभा असलं, त्याला माहिती सरळ पलीकडे ह्या पिशवीचे मला धक्के लागायलेत, असे असाव का. नाही, दोन बसलेले असले तर सरकाव दादा बसा थोडं. याला काय म्हणाव. शेजारी हे शेजार धर्म पाळून वेळ प्रसंगी परोपकारी वृत्तीचे असावे, तसे मित्र हे असावेत. शंकराने विचार केला,
आपल्याला शेजारीच नाही कोणी, कोण होतं त्या बर्फापाशी, हिमालयावर सगळा बर्फ आहे तिथं राज आहे ते, कोण आहे, कोणाला हात मारू आता? हो, आता दुसरं कोण नाही हो आपल्याला. सोयी रे धाई रे संपत्तीचे लोक, निद्यानेचा एक पांडुरंग, फक्त एक पांडुरंग हे आपला. हो, दुसरं कोण नाही. परता जड भारी दासी अथवा बाहरी, मग तो निधी लावी उशीर, आड घाली सुदर्शन. हो, नाईलाज झाला. देव पळू महादेव पळू लागले आणि शंकराला हाक मारली. हो, कोणाला? कृष्ण विष्णू गोविंद. हो, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगयापका जनार्दना आनंद घना अविनाशा. जशी द्रौपदीला हाक मारली होती, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला वेळ का, तशी शंकरानं हाक मारली. पुन्हा कोण हाक मारली होती? प्रल्हादानं हाक मारली होती. हिरण्यकश्यपू म्हणला, कुठे तुझा देव? तो म्हणला, बाबा माझा देव कुठे नाही, अशी जागा सांगा. विठ्ठल जनिष्ठने भरला, रेता ठाव नाही कोठे उरला, अजून या दृष्टी देखील विठ्ठलाची 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 विठ्ठल. हो, अरे या खांबामध्ये आहे का? धाडकन खांबावर लात मारली आणि स्तंभे नारायण प्रगटला. कोणाकोणाची उदाहरण देऊ? कोण्या भक्तांना हाक मारले देव आला नाही, असं झालं का? सखूबाई पंढरपुरात जायच्या आतुरतेत होती आणि घरचे लोक म्हणले जाऊ नको, खांबाला बांधली. आणि सखूबाईसाठी कोण झाला? स्वतः देव बनला सखूबाई. हो, आणि देव बनल्यावर काय काय नसेल केलं सखूबाईनं त्या घरात काम, धुणे भांडे हे ते सगळं सखूबाईच्या सगळं काम घरचं केलं. ती मस्त तीर्थयात्रा करून आली. अहो, चोखोबारायाच्या घरी घरची म्हणले, हापा आपल्या घरी कोणी बाई माणूस नाही, मग हे दिवस भरत आले तर तुमच्या बहिणीला आणायला ताईला यान घेऊन. म्हणले हो. बहिणीला आणायला गेले आणि एका सप्त्यात गुतली. हो, आणि इकडं दिवस भरले. देव म्हणला, अरे माया चोखोबाच बाळात पण कोण करेल तिचं आता, हे इथंच गुतलंय ना. घरी गेला, ननंद बांधला, कठोड बांधलं, सगळं बाळा ते काय असते ते बाळा तिडा ते सगळं घेतलं, अंधारी गेला आणि हाक मारली. काय म्हणला? चोखोबाची बहीण झाला सारंधर, वहिनी उघडा द्वार हाका मारी. हो, काय काय होता येत नाही त्याला. गजेंद्र पकडला होता. कोण? नाव सांगा, कोण धरला होता? नकरानं पाण्यामध्ये. पूर्वीचा तो नकर कोण होता आणि गजेंद्र कोण होता सांगा बरं. आता चालूच करीत नाही मी सांगल्याशिवाय. तुम्ही ऐकले का नाही भागवत? मग भागवतात गजेंद्र मोक्षाची कथा विशेष आहे ना. नकर म्हणजे मगर होती आणि गजेंद्र म्हणजे हत्ती होता. पण एक हत्ती झाला आणि एक नकर झाला, तर ते जन्म खाऊन आले. एक गंधर्व होता आणि एक राजा होता. हुहू नावाचा गंधर्व आणि इंद्रदेव नावाचा राजा पाण्यामध्ये किरडू लागले आणि किरडत असताना एका मोठ्या महात्म्याचे पाय धरले. त्याने दिलेला शाप, तू राजा आहेस पण मगर होशील, हत्ती होशील, आणि तू गंधर्व आहेस पण नकर होशील, मगर होशील, हत्ती होशील. हत्तीनं हाक मारली. कोणाला? देवाला. देव किती गडबडीने आले तुम्हाला भागवतकार सांगत असतील का नाही? किती वेगाने आले देव. देव जेवण करू लागले. लक्ष्मी जवळ बसलेली होती. तिथला श्लोक सांगतो तुम्हाला, पुन्हा इकडे येतो. तुम्हाला ते सांगलं नसेल म्हणून सांगतो.
आणि सांगला असलं तर मला असं हात वरी करा, मग झालं म्हणा महाराज. ते मग आम्ही सांगलेले किती वेगात देव आले तितकंच सांगतो, किती वेगात आले. हा कहते ती लक्ष्मी म्हणली तुम्ही इतक्या वेगानं चाललेत कुठं? ते म्हणले हा कुठं म्हणले? लक्ष्मीपशी. हत्तीनं मला बोलवलंय हे सांगायचं होतं. तर नुसतं हत्तीनं मला बोलवलंय हे म्हणता म्हणता हत्ती शब्द सरोवराच्या काठाला ऐकवला. हत्तीपशी हा शब्द ऐकला रुक्मिणीनं, लक्ष्मीनं, आणि ती शब्द ऐकला गजनाम हत्तीनं. शेवटचा शब्द आपण नाही का म्हणतो येतो, तर ये शब्द इथं, तो शब्द जिथं जायचं तिथं यायला पाहिजे. इतका वेग. मनाशी टाकवणी मागे गतीशी तुलना नसे. देव इतक्या वेगाने येतात पहा. तुम्ही म्हणतात देव सांभाळतोय. देव कसा सांभाळतोय? अरे देवाचा वेग असा आहे, आपलं मन कसं पंढरपुराला लवकर जाते तितक्या लवकर देव जाते. मनाशी टाकवणी मागे आणि गतीशी तुलना नसे. इतकी गती वेगवान आहे. बर, देवाला आपल्याविषयी प्रेम कसं उत्पन्न होत आहे ऐका, ते बी सांगतो. ते पण तिथं लिहिलंय गजेंद्र मोक्षाच्या कथा याच्यामध्ये. पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे, शब्दा पाठी अवतरे कृपाथी. माणसाला एखाद्या व्यक्तीविषयी जर प्रेम उत्पन्न झालं ना, तर त्याच्याविषयी प्रेम कसं उत्पन्न होतंय पहा. पुढा स्नेह पाझरे, आपलं प्रेम समोर जाते आणि मग शब्द निघतात. एखाद्या मुलीचं पत्र आलं, आई बाबा कुठं आहेत? तुम्ही काळजाचा तुकडा ऐकून माझं लग्न केलं, खूप मोठ्या जल्लोषात लग्न केलं, पण आई मी 6 महिने तर काळा आता नाही काढू शकत. आई मी आत्महत्या करणार आहे. माझे बाबा जर जेवत असले ना तर बाबा म्हणा जेवता जेवता हात धुवा, आणि ताईने जर तुम्हाला डोळे भरून पाहायचे असेल तर हाताच्या हाता याच गाडीने या. आलं नाही डोळ्यात पाणी? तुम्ही मुलगी पाहिली का? तिने खरं पत्र लिहिलं का खोटं लिहिलं हे ऐक तुम्हाला माहित आहे का? पुढा स्नेह पाझरे, याला म्हणतात स्नेहाचा पाझर. माघा चालती अक्षरे, बाकीचं वाचायचंही राहिलं. आता बहीण येते, ती तुमचा भाऊ येतोय, तुमची मोठी मुलगी येते, तुमचा पती येतोय, विचारतोय काहून लढायले सांगता येत नाही, रडूच येतंय. पुढा स्नेह पाझरे आणि माघा चालती अक्षरे, शब्दा पाठी अवतरे कृपाथी. आंधी कृपा अवतीर्ण होती. तसं शंकराने हाक मारली आणि शंकराने हाक मारायच्या पूर्वीच कृष्ण परमात्मा समोर उभे होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवा तुम्ही पण त्याला दिसले नाही बरं. कोणाला? तो माग लागलेला कोण होता? हा, मी तुम्ही विसरले का नाही पाहायलो. हा, त्याला नाही दिसले. देवा तुम्ही कुठं कश काय तुम्ही कसे आले? आता देव म्हणले तुम्हीच रोज माझं भजन करता ना, आणि भजनात काय म्हणता? न सांगता तुझं कळो येते अंतर, विश्वंभर परिहारची न लगे. न सांगता मला सगळं कळतंय तुम्ही असं म्हणतात. मग मी भक्तासाठी धावे लवलाही जगजेठी. जगजेठी या शब्दाचा अर्थ सगळ्या जगात जो यापून आहे तो, त्याला काय म्हणतात? जगजेठी. तुमच्याकडे तो जगजेठी शब्द आहे का? जगजेठी ते पुस महिन्यात तुम्ही असं ववाळता देवाला तर काय म्हणता? आमच्या इकडे बाय म्हणतात बरं, तुमच्याकडे काय माहित? 5 बोटाच्या करून वाती, तळ हाताचा करून दिवा, नाही का? आणि वशिला कोणा सांगला होता? ववाळता त्या सूर्याला. पण सूर्याची पत्नी कोण? रानूबाई. तुमचं शास्त्र लय भारी आहे, त्याचा तुम्ही अर्थच करीत नाही. तर ववाळता सूर्याला, वशिला लावतात रानूबाईकडे. रानूबाई तुमचे पती, सूर्य रानूबाईचा पती, आणि ववाळी ते जगजेठी, म्हणजे आभाळ आलेला असते तिला सूर्य काही दिसत नाही. जगजेठी या शब्दाचा अर्थ सगळ्या जगात व्यापून आहे. ववाळी ते जगजेठी. आता मागण्या पहा, त्याच्यात मागण्या किती येतात? कोणासाठी? पाठीच्या पुत्रासाठी. काय? पाठीच्या बंधूसाठी, पोटीच्या पुत्रासाठी. आता त्या मागण्या तुमच्या पाठ असेल इकडे तेच आहे ना? हाय हाय.
आता हे कुठं म्हणता सांग का, 4-2 महिला मला शाळू ज्वारी सांभाळायला असतात, तिथं दिवा नाही, वात नाही, तेल नाही, फूल नाही, काहीच नाही, असं करतात. पण देवाला काय आवडतंय? भाव आवडते बरं, हो भक्ती आवडती. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. भाव भक्तीचे ने मापे, मापावे अनंता, इतरांनी तत्वता न मोजावे. त्याला भाव आणि भक्ती माप लागते, आणि भाव भक्तीच्या बळावर तो भाव बळे आकळे, यरविना कळे, कर्तळे आवडे तैसा हरी. तुमच्या तळ हातावर आवला आहे, कोणाला विचारायचं ना कुठे वरून भरतो, कोणीकडे उघडतो, जिकडे उतार होईल तिकडे उघडतो, कोणीकडे उतार करा ना. उतार म्हणजे भाव, माऊली लय लिहून ठेवले. तसा शंकराचा भाव पाहिला पण विष्णू परमात्मानं, आणि प्रगट झाला समोर. प्रगट झाला तर या विषयात नाही, शंख चक्र गदा पद्म नाही. हा शंकराचा वय खोटा होद्याचा नाही ना. हो मोहिनीचं रूप धारण केलं, चांगल्या प्रकारचा मोहिनी झाला, आणि असा समोरून वाकडा 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 चालला. आता हा भस्मासुरान ते पाहिलं, शंकराच्या माग पळायचं दिलं सोडून, आणि कोणीकडे गेला. मग हेच महत्वाचं आहे महाराज. विरक्त आलं स्त्री नारती, तुकोबारायपाशी गेले, ह्या देवांगना पाठवल्या होत्या, पण तुकोबारायकडे विरक्ती होती. विरक्ती वाचवणी काही ज्ञान अशी तगण्याची नाही. हा तुकोबाराय हात जोडले. तुकाराम महाराज म्हणले, जाई व आई न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशे नोहे. मच्छिंद्रनाथ स्त्री देशामध्ये गेली होती, तिथं कोण होती ती? मैनाकिनी का मैना होती स्त्री राज्यात, आणि तिथं त्याला मिन्नाथ नावाचा मुलगा झाला होता, आणि त्याला घेण्यासाठी गोरक्षनाथ गेले होते. आणि गोरक्षनाथ तिथं जाऊन पुरवडा झाले होते. नवनाथ हाय केला का डोळ्यासमोर कथा येत असं, आणि तिथं वाद्य वाजू लागले. वाद्यातून काय आवाज काढू लागले? चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया चलो. आणि गोरक्षनाथ दचकू लागले, आणि ती राजाची त्याची स्त्री होती गोरखनाथाची, ती दचकू लागली. आणि मग त्याला माहित झालं गोरखनाथ आले, मग हे नाही सांगायचं. आणि मग गोरखनाथाच कुटुंब बनवायचं होतं, त्यालाच गृहस्थ आश्रमी बनवायचं होतं, म्हणून अतिशय सुंदर देवांगना बनवून घेतल्या, आणि गोरक्षनाथाला मारायचा प्रयत्न केला. पण सारी पाठ खेळत बसली. तिथं कथा आहे, किती विरक्ती होती गोरक्षाकडे. विरक्त पुरुष कधी सुद्धा नाळल्या जात नाहीत. गोरक्षनाथ मला जमणार नाही, चला हा बाजून, माझा गुरु मी गुरु तू शिष्य, चला म्हणले घरी. आपल्या जगाच्या कल्याणा संतांची भूती, आपण संसार प्रपंच थाटायसाठी आलो नाही. या शरीराची गावा जया लागी आले गा पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडवून. आपण ज्याच्यासाठी आलो तेच करायला पाहिजे. तसं त्याला कळालं नाही. कोणाला? भस्मासुराला. आणि भस्मासुर म्हणला, ताई कुठं जायचंय तुम्हाला? कुठले आहेत? त्या म्हणल्या मलाच कळलं ना. आता त्याच्यासाठी चालते ते ना, भल्या भल्याची वाट लावली ना. त्या म्हणल्या, महाराज तुम्ही कुठले येत? यानं सांगला पत्ता. मलाच कळलं ना म्हणे, मला झाले रानभुली, मला झाले खालत वरत, आणि मलाच कळलं ना कुठं जायचंय तर. बरं बरं बरं, तुम्ही कुठल्या येता? काय विचारता महाराज, मी देवांगना आहे, मी स्वर्गीची सुरवरा आहे. असं बर, मग जायचंय कुठं? ते मला समजलं कुठं जायचंय तर. बरं बोलणं बसणं झालं. तुमचं लग्न झालंय का? नाही ना म्हणले, मी कुमारी आहे. आता ही कुमारी होती का? तिनं अनंत ब्रह्मांडाला जन्म दिलाय, हे का नाही? या सृष्टीची घडामोड कोण करतय? ममांश जीव लोक, जीवभूत सनातन, हा एवढे जीव लोक हे त्याचेच अंश आहेत ना. पण याला नाही कळालं. मग म्हणले, मी वर शोधते, वराच्या शोधातच आहे. बरेच लोक आता वर शोधायलेत, पण वरच मिळणं. सांगा आता. आणि 40-40 वर्षाचे नवरदेव झालेत पहा, आणि लोक म्हणतात महाराज एखादा नवरदेव पाहणं. काय सांगावं आता? त्याच्या मनासारखा त्याला मिळणं. आता मुली शिकलेल्या, आता 12वीला टक्केवारी मुलीला जास्त. याची 12वी झाली पण ढकल पास.
कॉफ्या देऊन. बर, आता मुलगी कोणती सुद्धा तंबाखू खात नाही, गुटखा खात नाही, आणि वरातीत पाहिलं ना ते व्हिडिओ बरे झालेत लग्नात पोरी. हो, तुम्हाला सोयरी आले काय करा, त्याला म्हणा तुमच्या गावातल्या लग्नाचे व्हिडिओ आम्हाला आणून दाखवा, वरातीचे परण्या निघलेले, आणि त्या परण्यामध्ये त्याचे काय हाल चाललेत नवरदेवा पुढे पहा, त्याचे डोळे पहा, त्याचा चेहरा पहा, त्याला ऐकू चाललंय पाहिजे. लाईव्ह हे ना वाटतंय का, लाईव्ह केलं का या मायचो झालं चॅनलवर लाईव्ह सोडा असं, ते लाईन बंद करलेत मायचोत, पण तुम्ही सोडा का, आहे का नाही. मग तसं व्हायला म्हणे महाराज. ती मोहिनी म्हणली मी तिथं सांगायला बरं इथं नाही, दृष्टांत म्हणून जोडा, असं जोडावं लागतंय. मला पतीच मिळेना माझ्या मनासारखा. पण तुमचं काय म्हणणं, म्हणजे तुमच्या वडिलाला कसा नवरदेव पाहिजे, BA झालेला पाहिजे का BCom झालेला पाहिजे का MD झालेला पाहिजे का MBBS झालेला पाहिजे, म्हणजे डॉक्टर, वकील, इंजिनियर, तुमचं शिक्षण काय आहे. तिला विचारला तुझं शिक्षण काय आहे. ती म्हणे तसं काय नाही हो, पण माझ्यासारखा मला लागल ना. जोडा कसा पाहिजे, भली नवरी उच, आणि ते गाठ बांधणार मारली की तिचं ती ओढणी अशी वर जाव, नाव कशी पुढे पाहून हिला ओढणी म्हणतात, म्हणजे तो ती ओढतोय ना. काय बामणं हुशार असते. असा जोडा जमतोय का. मनगटाला मनगट, छातीला छाती, गुडघ्याला गुडघा, जशाला तसं पाहिजे तर ते जोडा सोबत होय. मग 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 तुला कमी काय पडायलंय कशामध्ये. आम्ही एक नवरदेव पाहायला गेलतो, चांगल्या घरचं होतं. नवरदेव इतका जोरदार मिळाला आम्हाला, बरंच फिरलो सोयरीकच जमन. त्याला 32 लक्षणी पाहिजे होता नवरदेव. आणला पाहू, आणि नवरी 32 लक्षणी, दोन्ही मिळाले, फक्त 2-2 गुण कमी होते दोघांत बी. नवरदेवाची पार्टी आली, नवरीची पार्टी आली, आम्ही बसलो. महाराज बी होते वाटतं त्या बैठकीला. हो, नाव नाही सांगित बरं, कारण हे सगळे तुमचे लांब लांब पावले रावलेत, मला माहित झाले. आता इकडं वाघ हिनं येतं, मन त्याकडे येतं, इकडं तळणीकडे, सगळेच लांब. मग ते म्हणतील ना महाराज तुम्ही आमचं सांगलं काय, फक्त 2 गुण कमी. म्हणलं धपून घेऊ, बसले. म्हणले देण्या घेण्याचं ठरलं, पण ते जे 2 गुण कमी आहेत ते कोणते आहेत म्हणले नवरदेवाकड. म्हणले महाराज लय नाही जास्त, फक्त याला मनानं काही कळत नाही आणि दुसऱ्याचं सांगल्याला ऐकत नाही. मग काय कामी सांगा, मनानं काहीच कळत नाही. आणि नवरीकडे तसंच, मग तसं व्हायलाय. नवरी म्हणी, ती मोहिनी म्हणी, भस्मासूर आलं म्हणे, माझ्याकडे जे गुण आहेत ते गुण त्या नवरदेवात आले की आमचं म्हणले जमलं. मग माझ्या बाबाला विचारायची गरज नाही, म्हणले माझे बाबा होच म्हणतात. मग काय कमी सांग बरं, आता ही लवकर सांगाव ना. पण तिला महादेवाने सगळं ऐकू घालायचंय ना. तुम्ही किती पळाले, दमला होता, असा लाकू लागला, अंगाचा घाम जिरू दिला, थोडं थंड होऊ दिलं, पाणी गिनी पिऊस तर बसू दिलं, महादेवाला दाखवायचं याला कसं मी मारते तर. त्याच्यामुळे लांबण लावली. म्हणले कोणते गुण आहे, काय गुण आहे तुझ्यात, हे कशाचं झाड आहे. म्हणले वडाचं. म्हणले आता या वडाच्या झाडाखाली मी नृत्य करीन. म्हणजे बर, आणि माझ्यासारखं जर तुम्हाला नृत्य जमलं तर मग मी डायरेक्ट तुम्हाला माळच घालते म्हणे. अरे बापरे, मला काय जमलं गड्या. अरे अरे आनंदाला पारावर राहिला नाही. आणि कामातो व्यक्ती असतो, मी सांगितलं का नाही, कामातो आहे ना भय ना लज्जा. हो, अनावर झाला तो. आणि मग चाल म्हणला, मग हातातल्या आरशाला लांबून कशाला, हातातल्या कंकणाला टाइम कशाला लागते. गेले 2 जण त्या झाडाखाली, आणि मग चालू झालं बरं काय नृत्य तिथं. ते काय नृत्य, त्याची कला होती ती, त्याला काय कला येत नाही. अहो तो कुंभार आहे, त्या सगळं जग घडवलंय. हा, भूमीचे हात काय घडिया गाडग्याचे निघती कोंभ, ते कुलारमतीचे गरे हो मटती माऊली म्हणतात. जमिनीतूनच अशी गाडगे मडकेवर येत नाही तर येतात का, मातीतून नाहीत येत ते. त्याला माती, वैशिष्ट्य माती चाळावं लागते, गाळावं लागते, मळावं लागते, कुंभाराच्या चाकावर टाकावं लागते, कुंभाराचा त्याला हात लागावा लागतोय, आणि मग कुंभार त्याला नाव देतोय. हे वानाचं मडकं, हे दुधाचं मडकं, हे दह्याचं गाडगं, हे तुपाचं गाडगण, हे बाहेरचं गाडगण, हे चौघाच्या खांद्यावर चाललं की हातात द्यायचं गाडगं. हे गाडगे कोण घडवले,
त्यानंच घडवून येतं आणि त्यानं त्याला नाव दिलेत आणि बरोबर त्याच कामात ते गाडगे जाते. 6 महिने कुंभार गाडग सांभाळतोय म्हणतो, गिऱ्हाईकच नाही आणि एकदम गिऱ्हाईक जात आहे. कुंभार दादा गाडग द्या. बरं केवढ्याच हे विचारित नाही, भाव करीत नाही, किंमत. आणि एवढी काय गडबड, अहो प्रेत यात्रा निघली त्यासाठी पाहिजे, जमलं. असे गाडगे त्यानं तयार केले, त्याला काय येत नाही. असा नटला आणि येडा केला बरं तो भस्मासूर. नाचू लागला, नाचू लागला, गाऊ लागलाय, नाचू लागली, गाऊ लागली, नाचता नाचता इथं हात ठेवू लागला, असे हात करू लागला. आता ते नाचणाराचे प्रकार तुम्ही पहा, नाचता नाचता गपकंतीनं असा हात ठेवला आणि त्याने ठेवला. पार्वते पते हर 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 महादेव. कापुराची वाती पाजळली ज्योती आणि ठाईच समाप्ती. हो संपला 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 संपला. सुख शंका क्षुणका अगदी कृषीला नैमिष नावाच्या अरण्यात भस्मासुराचा अवतार जो तो संपला म्हणतात. हो आणि शंकर धावतच आले आणि गळ्याला मिठी टाकली. बरं स्वतः विष्णू परमात्मानं आपलं प्रगट केलं रूप, हरिहराची भेट झाली आणि पार्वती माता मागून लगबग 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 येऊ लागले. मालक कुठं असतील, मालक कुठं असतील. तर दोघं एकमेकाच्या गळ्यात पडले आणि मग ओळखू येणार. बरं हरिहरा भेद नाही नका करू वाद, आता या तिही माझारी शरीरी तो शंभू हरी पडेल. हो महादेव कोणता आणि विष्णू कोणता ओळखू येईन. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचरले जैसे तैसे, नाही त्या आनंदासी जोडा, सांगता गोष्टीला गती गोडा. आला नावा रूपा चाडा भक्तीची होय भक्ती केला तैसा, उर्वी धरावी तीच्या उर्वी. किती प्रमाण सांगतो मालक. हो आनंद झाला आणि आनंदाच्या जल्लोषामध्ये दोघे त्या ठिकाणी आता कैलासगिरी पर्वतावर जातात. कैलासगिरी पर्वतावर त्या ठिकाणी आणि विष्णूचा आसन गौरव, वसन गौरव, भूषण गौरव करण्यात आला आणि मोठे आनंदाने तिथे राहू लागले. आणि आजच्या कथेला पूर्ण विराम होत होत आला. उद्याच्या कथेमध्ये आपण गोड रस भरीत कसा कथा उद्याची ऐकू. म्हणून एक निरोप तुम्हाला जाता जाता. बरं आता कथा आली आपली 2 दिवसावर नाही का. आता 2 दिवसात हे कथेचं अतिशय महत्व आहे. कोणी 1 दिवस आला असेल, 4 दिवस आला असेल, 2 दिवस नसेल आलं, बाकीच्या घेऊन आता सगळ्याला उद्यापासून. कारण करविता घडे अर्ध पुण्य, तुम्ही अर्धे पुण्याचे वाटेकरी होतात. म्हणून आपण आजच्या सारखे उद्या पण वेळेवरच कथाला सुरुवात करू. भस्मासुराचा वध झाला, तारकासुराचाही वध आज आपण झाला, शंकराचं लग्न झालं, गणपती कार्तिक स्वामी कसे किरडू लागले त्यांचं बालपण तुम्ही ऐकलं. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुमते इनवी तशी. जे योगी शब्द गेले असतील ते माझ्या गुरुचे आहेत बरं, आणि जे अयोग्य असतील तो माझ्या वाणीचा दोष आहे. म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी भोले शंकर भोले बाबाच्या चरणी समर्पित करूया. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते इनवी तसे. ना तरी बालक बोगुडा बोली कावी चुका वाकुडा पावली ते झोज करून माऊली झेजेवी. तैसा मी तुम्हा प्रती जरी बालमती करीत असे चावटी प्रेमाची जाते प्रेमचे असे. म्हणून न्यूनते पुरते अधिक